मंडळी, भारतीय राजकारणाच्या 75 वर्षाच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही ते थलपती विजयनं करून दाखवलं। अवघ्या 1.5 वर्षापूर्वी पक्ष स्थापन करायचा आणि थेट सत्तेची खुर्ची काबीज करायची असा पराक्रम करणारा टीव्हीके हा भारतातील पहिलाच राजकीय पक्ष ठरला आणि थेट मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली। पण थलपती विजयचा विजय काहीतरी वेगळाच आहे, कारण त्याने केवळ सत्ता मिळवली नाही तर तामिळनाडूच्या राजकारणातील घराणेशाहीची भिंत जमीनदोस्त केली। तामिळनाडूमध्ये गेली कित्येक वर्ष दोनच पक्षांची सत्ता आलटून पालटून येत होती। एकीकडे करुणानिधीचा वारसा चालवणारा डीएमके पक्ष आणि दुसरीकडे एआयडीएमके। या पक्षांकडे प्रत्येक गावात कार्यकर्त्यांचं जाळं, अफाट पैसा आणि सत्ता होती। विजयनं जेव्हा राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या समोर दोन पर्याय होते, एक तर दुसऱ्या पक्षातील प्रस्थापित नेत्यांना आपल्याकडे खेचणं किंवा नवीन फळी तयार करणं। विजयनं दुसरा मार्ग निवडला, जो अधिक धाडसी होता। विजयनं आपल्या पक्षात घराणेशाहीला थारा न देता समाजातील सामान्य पण कष्टाळू तरुणांना संधी दिली। जेव्हा निवडणुकांचे निकाल समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला। अगदी नवीन असलेल्या या पक्षानं 109 जागांवर आघाडी मिळवली। 1.5 वर्षापूर्वी पक्ष स्थापन करून थेट सत्ता काबीज करणारा थलपती विजय याचा टीव्हीके हा पक्ष भारतातील पहिला पक्ष ठरला। तर मंडळी, विजयच्या रूपानं तामिळनाडूमध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या बाबतीत नवीन बदल पाहायला मिळतील अशी आशा जनतेला आहे। तर तुम्हाला काय वाटतं, थलपती विजय मुख्यमंत्री म्हणून तामिळनाडूचा काय पलट करू शकतील का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा।